आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरे, कच्चा मसाला, मटकी, मिसळ मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मिसळ धने, 1 चमचा काळा मसाला आणि मीठ. अगोदर आपण गॅसवर कढई चालू करून ठेवून देणार आहोत. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा चांगला भाजून घेणार आहोत. कांदा लालसर भाजून झाल्यावर थोडेसे तेल टाकून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, खोबरं टाकून घेणार आहोत. अर्धा मसाला चमचा जिरा आणि कच्चा मसाला टाकून घेणार आहोत. चला, आपला भाजून झाला आहे. तो आपण प्लेट त्याला थंड झाला. हा मसाला थंड झालेला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. त्यात आपण कोथिंबीर, कच्चे टमाटर टाकून घेणार आहोत. ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. सुरुवात करून घेणार आहोत आता पुढील रेसिपीला. कढई टाकून 3-4 पळी तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झाले आहे, त्याच्यात आपण बारीक केलेला मसाला टाकून घेणार आहोत. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यात आपण मीठ टाकून घेणार आहोत. हा मसाला आपला तेल सुटेपर्यंत भाजून झाला आहे. त्यात आपण बाकी मसाले ॲड करून घेणार आहोत. हा आहे मिसळ मसाला. हा आहे गरम मसाला. हा आपण 1 चमचा टाकून घेणार आहोत. हा आहे लाल मिरची पावडर. ते 2 चमचे टाकून घेणार आहोत. धना पावडर 1 चमचा टाकून घेणार आहोत. यात आपण टाकणार आहोत घरगुती काळा मसाला. थोडं ऍड करणार आहोत. हा मसाला आपला तयार झालेला आहे. ह्यात आपण गरम पाणी ॲड करून घेणार आहोत. पाणी ऍड केल्याच्या नंतर मटकी त्यात टाकून